सरक. अगं मम्मीला सांग ना, मगासपासून शाळेत असल्यासारखी वागते. हो हो सगळ्यांना मिळणार आहे. देवा या दोघींना चांगली बुद्धी द्या. गुरुजी मी तुमची शिदा घेऊन येते. हा हा आणि ह्यांचं लग्न ठरलंय ना, तर चांगला आशीर्वाद पण द्या या दोघांना, भरभरून द्या अगदी. तर मी पाय पडणार पप्पा. या पूजा करा, भगवंताला नमस्कार करा. अखंड सौभाग्यवती भव, सुखाने संसार करा. नाही गुरुजी, आमचं लग्न होणार नाहीये, यांचं होणार आहे. अच्छा असं होय. बर बर, हे घ्या, प्रसाद घ्या. अखंड सौभाग्यवती भव, सुखाने संसार करा. तीर्थप्रसाद घ्या. अहो हा गुरुजी, नमस्कार. दहा वर्षांपूर्वी 2 डब्यांपासून आम्ही सुरुवात केली आणि आज इतक्या लोकांपर्यंत आपण पोहोचलोय. मम्मी हे सगळं तुझ्या मेहनतीमुळेच आहे. हो. ए, कार्यक्रम इथेच संपलेला नाही हा. म्हणजे आता काय? मम्मी, आम्ही ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले. अरे आता कसलं सरप्राईज? पप्पा, व आपल्या केटरिंग सर्व्हिसला 10 वर्ष पूर्ण झाली ना, मग मम्मीला सरप्राईज नको? हो, आणि त्याच निमित्ताने आम्ही तुम्हाला 10 गोष्टी देणार आहोत गिफ्ट म्हणून. बापरे, एवढ्या? अगं कशाला? कारण तुम्ही दोघं आमच्यासाठी खरे हिरो हिरोईन आहात. चल चल थांबा. या मुली पण ना असं घर भरलेलं असतं, नेहमी काही ना काहीतरी करत असतात. कधी काय करतील सांगताय मी. बाप रे, एवढ्या गोष्टी. हो, हे घे. अरे 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 आरामात आरामात आरामात. मम्मी हे घे. हो हो. पप्पा हे घे. वा, छान आहे छान आहे. वा वा वा, एवढं सगळं घेतलंत?
हो ना पप्पा, डील पण तशीच होती. म्हटलं मौका भी है दस्तूर भी है. आणि आपल्या परब केटरिंगची पण 10वी अॅनिव्हर्सरी दोन्ही एकत्र. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्हाला खूप चांगलं डिस्काउंट मिळालं. हो. वा पप्पा, तुमच्या मुली खरंच स्मार्ट आहेत. याला म्हणतात स्मार्ट शॉपिंग. खरंच काय बोलावं मला कळतच नाहीये. मम्मी थांब थांब, अजून एक गिफ्ट आहे. अरे हे एक गिफ्ट राहिलं होतं, उघडून बघ. शरू काय आहे अगं? अगं बघ तर उघडून. बापरे, पण आणि आजपासून तुला हाच वापरायचा आहे. आणि तू बोलली होतीस ना की तुला काय बोलावं कळत नाही, पण मला बोलायचं आहे. मम्मी, म्हणजे तूच ना आमच्यासाठी मोठं डील आणि मोठं सेलिब्रेशन आहेस बघ. तू 10 वर्षापूर्वी घरगुती बिझनेस चालू केला, आम्हाला सांभाळलंस, पप्पांना मदत केलीस, त्यांना साथ दिलीस. आमची स्वप्न, आमचं शिक्षण, आमच्या गरजा सगळं तक्रार न करता सांभाळलंस. त्यासाठी खूप 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 थँक्यू. हो मम्मी, म्हणजे तू नेहमीच आमच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवत आली आहेस आणि कधीच हार नाही मानलीस. आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना स्वावलंबी व्हायला शिकवलंयस. तू स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंयस. स्वावलंबी आणि स्वाभिमानी असणं हे किती महत्वाचं आहे हे तू आम्हाला शिकवलंयस. आणि आज ना मम्मी, आम्ही जे काही आहोत ते फक्त तुझ्यामुळे. आणि मम्मी, आम्हाला तुझ्या बिझनेस आणि तुझा खूप अभिमान आहे. हो मम्मी, We are so proud of you. ए पप्पा यार. पप्पा, आम्ही निघतो. हो, ऑफिसला जाता जाता झालो होतो. येतो. नाही पण बरं झालं आलात ते, बरं वाटलं आम्हाला. अरे शरू, तू पण चल ना, आता एकच तर ऑफिस आहे. ते पप्पा, मी तुम्हाला सांगणारच होते. म्हणजे मी आधी नाहीच बोलली होती, पण आकाश दादा आणि साक्षी वहिनीने आग्रह केला म्हणून मला परत ऑफिस जॉईन करावं लागलं. सॉरी.